नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात माय पुणे सिटी चॅनल. आज आपण बोलणार आहोत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या समस्येवर. पिंपरी चिंचवडमधील चिखली कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार गोदामांना भीषण आग लागली आणि त्याचबरोबर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा प्रश्नही पेटला. चिखली कुदळवाडी परिसरातील भंगार व्यवसायामध्ये बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांचा समावेश असल्याचा आरोप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. या बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 70हून अधिक बांगलादेशी रहिवाशांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले आहे. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट बनवून घुसखोर पश्चिम बंगालच्या सीमा भागातून भारतात प्रवेश करतात. रोजगाराच्या निमित्ताने आलेले हे बांगलादेशी देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची संख्या दिवसेदिवस वाढू लागली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे, असं महेश लांडगे यांचं म्हणणं आहे. आज आपण पाहणार आहोत नक्की कोण आहेत हे रोहिंग्या मुस्लिम. रोहिंग्या मुस्लिम हे म्यानमारमधील म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशातील एक अल्पसंख्याक मुस्लिम समुदाय आहे. त्यांचा मुख्यतः राखीन राज्यात म्हणजे पूर्वीच्या आराकान राज्यात वावर आहे. हा समुदाय अनेक दशकांपासून धार्मिक, सांस्कृतिक आणि जातीय भेदभावाला सामोरा जात आहे. आता आपण जाणून घेऊयात रोहिंग्यांचा इतिहास आणि पार्श्वभूमी. रोहिंग्या मुसलमानांचं मूळ म्यानमारमध्ये जुनं आहे. अनेक इतिहासकारांच्या मते ते अरबी व्यापारी, भारतीय मुसलमान आणि स्थानिक समुदायांच्या संमिश्रतेतून निर्माण झाले आहे. 8व्या दशकापासून म्यानमारमध्ये त्यांचे वास्तव्य असल्याच्या नोंदी आढळतात. ब्रिटिश काळात म्हणजेच 1824 ते 1948 या काळात भारत व बांगलादेशातून रोहिंग्या समुदाय मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार म्हणून म्यानमारला गेला. रोहिंग्या लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत. त्यांची भाषा रोहिंग्या किंवा रोहिंग्या बर्मी आहे, जी बंगाली व चिटगाव बोलीच्या जवळ आहे. आता जाणून घेऊयात रोहिंग्यांच्या समस्यांचा इतिहास. म्यानमारने 1982च्या नागरिकत्व कायद्यानुसार रोहिंग्या समुदायाला नागरिकत्व नाकारले. त्यामुळे त्यांना बेजबाबदार स्थलांतरित म्हणून संबोधले जाते. म्यानमारमधील बहुसंख्य बौद्ध समाज आणि म्यानमार सरकार रोहिंग्या समाजाला परकीय मानतो. धार्मिक कट्टरता, राजकीय अस्थिरता आणि जातीय संघर्षामुळे रोहिंग्या समुदायावर अत्याचार झाले. रोहिंग्या मुक्ती सेनेच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ऑगस्ट 2017 मध्ये म्यानमारच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात लष्करी मोहीम राबवली. या मोहिमेत अनेक गावं जाळली गेली, हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोकांना म्यानमारमधून पलायन करण्यास भाग पाडले गेले. संयुक्त राष्ट्रसंघाने याला जातीय वंशविच्छेद म्हटले आहे. आता एक नजर टाकूयात रोहिंग्या समुदायाची सध्याची काय परिस्थिती आहे. रोहिंग्या निर्वासितांची मोठी शिबिरे बांगलादेशात, विशेषतः कॉक्स बाजार भागात आहेत. सध्या तिथे 10 लाखाहून अधिक निर्वासित राहत आहेत. काही रोहिंग्या समुदाय भारत, मलेशिया, इंडोनेशिया इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. उरलेले रोहिंग्या समुदाय अद्याप म्यानमारमध्ये कष्टप्रद जीवन जगत आहेत. त्यांना नागरिकत्व नाही आणि त्यांच्या हालचालींवर मोठी बंधने आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने रोहिंग्या समुदायाच्या हक्कांसाठी मोर्चे बांधणी केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्यानमार विरुद्ध नरसंहाराच्या आरोपांवर खटला चालवला जात आहे. अम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट्स वॉच यांच्यासारख्या मानवाधिकार संघटनांनी रोहिंग्यांवरील अत्याचाराला वाचा फोडली आहे. या निर्वासितांना पुन्हा त्यांच्या मूळ प्रदेशात परतण्याचा मार्ग कठीण आहे. रोहिंग्या निर्वासितांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. एकूणच काय तर आधीच आपल्याला आपल्या समस्या सुटत नाहीत, त्यात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची समस्या वाढून घेणं शहाणपणाचं ठरणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट करून आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आपलं माय पुणे सिटी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.